इस्टेट प्लॅनिंग म्हटलं की अनेकांना स्थावर मालमत्ता याबद्दल आठवतं। नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। इस्टेट प्लॅनिंग बद्दल तुम्हाला डिटेल आणि एक महत्त्वपूर्ण इन्साइट भेटेल। फायनान्शियल लिटरसी मध्ये हे 3 मुद्दे हे खूप महत्त्वाचे आहेत। त्यापैकी पहिला आहे प्रोटेक्शन ऑफ वेल्थ, म्हणजे आपली जी काही संपत्ती आहे ती मायनस नाही झाली पाहिजे, यासाठी आवश्यक तो विमा घेणं ही पहिली पायरी येते। दुसरी पायरी येते क्रिएशन ऑफ वेल्थ, म्हणजे संपत्तीमध्ये वाढ करायची। या स्टेप मध्ये महागाईचा विचार करून तुम्ही कोणता असेट क्लास मध्ये गुंतवताय त्याचा विचार केला पाहिजे। महागाई विचारात न घेता जर तुम्ही निर्णय घेत असाल तर ते कुठेतरी एक धोक्याचं आहे। आणि तिसरी महत्त्वाची येते इस्टेट प्लॅनिंग, म्हणजेच डिस्ट्रीब्युशन ऑफ वेल्थ। जी काही संपत्ती आहे ती संपत्ती प्रॉपरली नेक्स्ट जनरेशनला आपण ट्रान्सफर करणं गरजेचं असते। आज आपण पाहतोय अनेक घराघरांमध्ये हा संपत्तीविषयीचा वाद आहे। खूप त्यांना स्ट्रगल करावं लागतंय यातून बाहेर पडण्यासाठी। आणि इस्टेट प्लॅनिंग म्हटलं की जनरली लोकांचं स्थावर मालमत्तेवरती फोकस असतो, पण मित्रांनो तसं नाहीये। इस्टेट प्लॅनिंग ही अतिशय सोपी आणि डिटेलमध्ये करण्याजोगी ही प्रोसेस आहे। आणि डिटेल इतकं डिटेल असतंय की तुम्हाला आश्चर्य वाटेल। तुमचा मेल आयडी, तुमचा फोन नंबर ही पण एक तुमची प्रॉपर्टी आहे। या प्रॉपर्टीचं तुम्हाला प्रॉपरली रक्षण करणं गरजेचं आहे। मेल आयडी, फोन नंबर यालाही खूप महत्व आहे। सो या संदर्भात तुम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवरती संपर्क करा आणि तुमचं इस्टेट प्लॅनिंग करून घ्या।